लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म सुरू, असा भरा फॉर्म। आता लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म सुरू। लाडकी बहीण योजना यामध्ये नवीन अर्जदार, जिल्हा, तालुका, गाव, अर्जदाराचे नाव। आता लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म सुरू, कोणत्या जिल्ह्यात आणि कधी सुरू। आता याचप्रमाणे फॉर्म कसा भरायचा या संदर्भात आज माहिती पाहणार आहेत, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत, जर तुमचा अर्ज पेंडिंग असेल, रिजेक्ट झालेला असेल किंवा तुम्हाला पैसे येत नसतील, तर अशाने देखील नवीन अर्ज इथं करता येणार आहे। राज्यातील लाखो महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आता नवीन योजनेबाबत। आता यामध्ये नवीन अर्ज कोण करू शकतात आणि दरमहा 1500 रुपये इथं मिळू शकता। आजची सर्वात मोठी अपडेट, आता ज्या महिलांचे अद्याप पैसे आलेले नाहीत किंवा तुमचा अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेले आहेत, तर अशा महिलांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। अनेक महिलांचे कागदपत्र पडताळणी असेल, बँक खाते असेल, आधार नंबर लिंक नसल्यामुळे प्रलंबित असू शकते। आता अर्जात काही चुकी असेल, त्याचप्रमाणे कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळून आलेली असेल किंवा तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल, पेंडिंग असेल किंवा तुम्ही याआधी अर्ज केलेला नसेल, तर अशांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही आता नवीन अर्ज करून या योजनेचा लाभ मिळू शकता। पात्र महिलांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे पैसे इथं आधार लिंक खात्यामध्ये 1500 रुपये दरमहा जमा केले जाते। महत्त्वाचे म्हणजे अर्ज पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट आहे किंवा राहिलेल्या अर्जाबाबत कोणतीही नवीन निर्णय किंवा पुनर्संधी उपलब्ध याची माहिती अधिकृत आता यायची राहिलेली आहे। याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेचे जे काही ऑनलाईन फॉर्म आहे, आता यासाठी कोण पात्र आहेत, तर यामध्ये महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे। ही महिला महाराष्ट्राबाहेर जर असेल तर या योजनेचा त्यांना लाभ मिळणार नाही। ज्यांचं वय 21 ते 65च्या दरम्यान आहे, अविवाहित आहे, विधवा आहे, घटस्फोटित आहे, त्याचप्रमाणे निराधार आहे, आता या महिला यासाठी अर्ज करू शकतात। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेमध्ये असणे आवश्यक आहे। बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे। डीबीटी खातं तुमचं देखील असणे आवश्यक आहे। आता या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहीण योजनेचे नवीन फॉर्म सुरू होतील। यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, जे की आपण इथे लिस्ट पाहत आहे। यानंतर इथे आपलं पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, यानंतर येथे नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी लागणारे नवीन डॉक्युमेंट्स, आता यामध्ये कोणकोणते नवीन डॉक्युमेंट्स इथं लागणार आहेत ते देखील आपण इथं पाहणार आहे। ही कागदपत्र तुम्ही तयार ठेवा। तर यामध्ये जे काही अनिवार्य आहे, तर अनिवार्य डॉक्युमेंट्स यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्समध्ये येते पहिले येते आधार कार्ड। अर्जदाराचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म इथं भरता येणार आहे। फॉर्म कसा भरायचा आहे ते देखील याच व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। बँक पासबुक, अर्जदाराचे बँकेचे खाते लिंक असणे गरजेचे आहे, जेणेकरून जर तुमचे बँक पासबुकला आधार लिंक नसेल किंवा आधार सेंडिंग नसेल तर तुम्हाला पैसे देणार नाही। अनिवार्य दिलेलं आहे आधार लिंक आणि आधार सेंडिंग हे तुम्हाला इथं लागणे आहे। याचप्रमाणे 2 नंबर आहे ते मोबाईल नंबर। मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणे गरजेचं आहे, पण आधारला देखील मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे। बँक पासबुकला आधारला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे, आधारला मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचं आहे। तर आता हे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आधार कार्ड, बँकेचं पासबुक। यानंतर येते पत्ता आणि ओळख पुरावा। यामध्ये महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, जे की डोमेसिल सर्टिफिकेट। आता जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये रेशन कार्ड जोडू शकता, वोटर ID जोडू शकता, शाळा सोडण्याचा दाखला जोडू शकता, जन्म दाखला, बर्थ सर्टिफिकेट। आता या 3-4 डॉक्युमेंट्सपैकी एक डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं पत्त्याचा ओळखपत्र, जे काही ओळखपत्र म्हणून इथं लागणार आहे। तर आता यापैकी सर्वांकडेच एखादं तरी डॉक्युमेंट्स असेल, तर याचप्रमाणे आता येते उत्पन्नाचा पुरावा। जर उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट जर तुमच्या 2.5 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे, ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हे देखील तुम्ही देऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता। यामध्ये आता इतर गोष्टी आहेत, अर्जदाराचा फोटो असेल, याचप्रमाणे लाईव्ह फोटो घेतला जातो। त्याचप्रमाणे डिक्लेरेशन फॉर्म म्हणजे हमीपत्र देखील इथे घेतले जाते। यानंतर लाभार्थ्यांची सिग्नेचर असेल। आता तुमचं जर मॅरेज झालेलं असेल
तर मॅरेज सर्टिफिकेट महिलांना इथं लागते ज्यांचं मॅरेज झालेलं आहे. आता वेबसाईटद्वारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म भरू शकता. आता पहिले काय होतं, नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला फॉर्म भरण्यात येत होते. त्यानंतर पोर्टल सुरू झालं, पोर्टलहून पुन्हा पोर्टल बंद झालं. त्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे अर्ज स्वीकारले जात होते, तिथून तुम्ही तुमचा अर्ज भरता येत होता. तर आता एक जे काही आपण इथं पाहणार आहे, सर्वप्रथम तुम्हाला तुमचं गुगल क्रोम ओपन करून तुम्हाला टाकायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंवा लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in या ऑफिशियल पेजवरती ओपन करायचं आहे. यामध्ये ॲप्लिकेशन लॉग इन यावरती तुम्हाला हा पर्याय सिलेक्ट करा. नवीन खाते तयार करा. आता नवीन खाते कशावरती क्लिक करायचं, तुम्हाला क्रिएट अकाउंटवरती जर तुम्ही पहिल्यांदाच वेबसाईटवरती आलेलं असेल तर यामध्ये क्रिएट अकाउंटवरती म्हणजे नवीन खाते तयार करा यावरती क्लिक करायचे आहे. इथे महिलांचे काय टाकायचं आहे, नाव, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका, गाव आणि एक नवीन पासवर्ड तयार करून टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर OTP समाविष्ट करायचा आहे आणि साइन अप यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या काय काय करायचं आहे ते. यानंतर लॉग इन आणि अर्ज निवडणे. याचप्रमाणे आता तुम्हाला काय करायचं आहे, आता तुमच्या मोबाईल नंबरवर एक तुम्हाला तयार केलेला पासवर्ड टाकून वेबसाईट लॉग इन करून घ्यायचं आहे. आता इथं तुम्हाला दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हा पर्याय तुम्हाला इथं क्लिक करायचा आहे. क्लिक केल्याच्या नंतर फिल द फॉर्म ॲप्लिकेशन. आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती म्हणजे अर्जदाराचे नाव आधारप्रमाणे इथं भरायचे आहे. यामध्ये जन्मतारीख असेल, पत्ता असेल, त्याचप्रमाणे वैयक्तिक स्थिती. याचप्रमाणे आता तुम्हाला बँकेची माहिती, बँक खाते क्रमांक, IFSC कोड व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचं आहे. जर तुम्ही यामध्ये चुकी केली तर पुन्हा फॉर्म तुम्हाला एडिट इथं करता येणार नाही. एडिटचं ऑप्शन इथं देण्यात आलेलं नाही आहे. याचप्रमाणे आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून तुम्ही चेक करा की खात्री करा की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही. आधारच्या वेबसाईटवरती जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता. कागदपत्र अपलोड करा. आता कागदपत्र तुम्हाला अपलोड करताना काळजी घ्यायची आहे. 250 KB ते 3 MBच्या आत तुम्हाला मर्यादेमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स इथं लाडकी बहीण योजनेचे अपलोड करायचे आहे. तर यासाठी आता तुम्हाला महत्त्वाचं जे की यामध्ये आहे, दोन्ही बाजूला तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचे आहे. दोन्ही साईड. बरेच जणांनी एकच साईड अपलोड केलेलं आहे, कसे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, पण आता तसं जमणार नाही. त्याचप्रमाणे डोमिसाईल म्हणजे आदिवासी प्रमाणपत्र हे जर नसेल तुम्ही रेशन कार्ड, मतदान कार्ड, TC किंवा जन्म प्रमाणपत्र यापैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट्स दिलं तरी चालेल. 2 नंबरला वार्षिक उत्पन्नाचा दाखला, ते जर नसेल तर तुम्ही रेशन कार्ड इथं जोडा. याचप्रमाणे बँकेचं पासबुक एक पानावाला म्हणजे त्यामध्ये तुमचा फोटो असलेला असणे आवश्यक आहे. हमीपत्र, डिक्लेरेशन जे काही फॉर्म आहे ते लागणार आहे. फोटो अर्जदाराचा इथं लागणार आहे. आता लाईव्ह फोटो तुम्हाला इथं घ्यायचा आहे आणि अर्ज तुमचा ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज इथं सबमिट करायचा आहे आणि OTP टाकून आता ॲप्लिकेशन ID तुमच्याकडे जतन करून ठेवायचे आहे. तर या पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेचा नवीन पद्धतीने फॉर्म भरू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांचा अर्ज भरताना अनेकदा महिलांकडून छोट्या छोट्या चुका होतात. त्यामुळे अर्ज रिजेक्ट किंवा होतो किंवा बँक खाते म्हणजे अडचण येते, म्हणजे पैसे जमा होत नाही. बँक खाते आधारशी संबंधित मोठी चूक म्हणजे बँक अकाउंट इश्यू. तर यामध्ये बरेच महिलांनी काय केलेलं आहे, यामध्ये आधार लिंक नसलेले खाते दिलेले आहेत. तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल किंवा DBT इनेबल असेल किंवा DBT सेंडिंग नसेल किंवा तुम्हाला हे जर नसतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. यासाठी आधार लिंक गरजेचं आहे. तुमचं DBT सुरू असणे आवश्यक आहे. याचप्रमाणे तुमचा अर्ज देखील अप्रूव्हल असणे आवश्यक आहे. जर तुमचा हे सर्व गोष्टी बरोबर असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. दुसऱ्याचे बँक खाते वापरणे. जर बँक खाते फक्त तुमच्या अर्जदाराचेच महिलांच्या नावाने असणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या दुसऱ्याच्या नावाने बँक पासबुक असेल तर त्यामध्ये तुमचे पैसे तर येणार नाही. IFSC कोड टाकताना बरेच महिलांनी इथं चुकी केलेली आहे. म्हणजे इथं तुम्हाला जे काही 0 आता जे काही 0 आणि इंग्रजीमधील अक्षर यामध्ये गलत टाकलेले आहे. म्हणजे IFSC कोड टाकताना देखील चुकी केलेली आहे. तर इथं 0 काही O टाकलेले आहे, स्पेलिंग टाकलेले आहेत. तर हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या तुमचा IFSC कोड कोणता आहे. नावामधील विसंगती. आता नेम मिसमॅच. आधार आणि बँक पासबुकवर वेगळे नाव असणे. तुमच्या आधार कार्डवर वेगळं नाव आहे, बँक पासबुकवर वेगळं नाव आहे. जर लग्न झाल्यानंतर नाव बदलले किंवा बँक खात्यावर जुनेच नाव असेल तर अशांचे देखील पैसे इथं
अडकू शकते, त्यासाठी तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र इथं अपलोड करायची राहते. स्पेलिंग मिस्टेक यामध्ये अर्जदार असेल त्यांच्या आधारावर किंवा पतीचं नाव असेल किंवा आडनाव असेल तर यामध्ये इंग्रजीमधील जे काही अक्षर आहे ते व्यवस्थित टाईप करून टाकायचे आहे. कागदपत्र अपलोड करताना होणारा जे काही चूक आहे, अपष्ट किंवा धुंदले फोटो अपलोड करणे. आता काय होते, बरेचदा मोबाईलने कागदपत्र फोटो काढताना जे काही अपूर्ण वाचता येतील असे यामध्ये क्लिअर फोटो काढा. त्याचप्रमाणे कापलेले किंवा काळे फोटो अपलोड करू नका, अन्यथा तुमचा अर्ज देखील रिजेक्ट होऊ शकतो. कागदपत्राची चुकीची जोडाजोड म्हणजे आधार कार्डच्या जागी बँक पासबुक किंवा बँक पासबुकच्या जागी रेशन कार्ड असे डॉक्युमेंट्स अपलोड करू नका. आधारच्या जागी आधारच अपलोड करा, बँक पासबुकच्या जागी बँक पासबुक, रेशन कार्डच्या जागी रेशन कार्ड हेच डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्याचप्रमाणे हमीपत्र आणि तुमचा डिक्लेरेशन फॉर्म जे काही तिथे तुम्हाला द्यायचं आहे. आता इतर तांत्रिक चुका यामध्ये चुकीचा मोबाईल नंबर देणे, फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर द्याल तोच तुम्हाला आवश्यक इथे लागणार आहे. तर आता जे की तुम्ही फॉर्म भरतात तर तुम्हाला तुमचाच मोबाईल नंबर द्यायचा आहे, जेणेकरून त्यावरती OTPच्याद्वारे तुमची KYC व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतरच तुम्हाला इथं या योजनेचा लाभ मिळेल. आता चुकीची माहिती देणे, 2.5 लाखापेक्षा जास्त जर उत्पन्न असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळत नसतो. बरेच जणांनी चुकीची माहिती भरलेली आहे. आता KYC केल्यानंतर त्यांचे पैसे इथं बंद झालेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही 2 पर्याय आहेत ते म्हणजे फॉर्म भरण्यासाठी. एक तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. ऑनलाईन जे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही तुमचा जो काही नवीन फॉर्म आहे ते इथं भरू शकता. आता असं नाही की सर्व जिल्ह्यात अर्ज इथं सुरू झालेले आहेत, तर आता यावरती जे काही अपडेट यायची राहिलेली आहे, जसे की या संदर्भात नवीन फॉर्मबद्दल अपडेट इथं येणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट इथं मिळणार आहे. आता अफवावरती कोणतेही लक्ष देऊ नका. आता जे काही फॉर्म इथं सुरू होतील, आता आचारसंहिता संपल्याच्या नंतर जे काही इथं निर्णय घेण्यात येतील आणि याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत तर KYC बाबत सुद्धा एक मोठी चर्चा सुरू आहे आणि नवीन फॉर्मबद्दल. तर याबद्दल सर्वात पहिले अपडेट आपल्या तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळेल, तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. गावातील किंवा अंगणवाडी सेविका याचप्रमाणे आता महानगरपालिका असेल, पालिका असेल तर यामध्ये तुम्ही तुमचा अर्ज करता येणार आहे. म्हणजे शहरी भागातील महिला व बालविकास कार्यालय. आता असं नाही की सर्व जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहेत, तर आता कुठे अर्ज सुरू झालेले नाहीत. जसं अर्ज सुरू होतील त्या संदर्भात अपडेट तुम्हाला इथे मिळणार आहे. या पद्धतीने अर्ज करायचं तुम्हाला. लाडकी बहीण योजना, अर्जदाराचे नाव यामध्ये तुमचं पूर्ण नाव इथे व्यवस्थित लिहायचं आहे. वडिलांचं नाव, जर तुम्ही अनमॅरिड असाल तर, लग्न जर झालेलं असेल तर पतीचं नाव तुम्हाला इथं व्यवस्थित पूर्ण लिहायचं आहे. जन्मतारीख, वय, मोबाईल नंबर झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. वैयक्तिक स्थिती म्हणजे या चेकबॉक्सवरती क्लिक करा. अविवाहित आहे, विवाहित आहे, विधवा आहे, घटस्फोटित आहे. त्याचप्रमाणे हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. यानंतर तुमचा पत्ता टाकायचा आहे. पत्ता काय आहे ते XYZ तुमचा पत्ता, तालुका, पोस्ट, जिल्हा, तालुका. त्याचप्रमाणे तालुका, जिल्हा, पिनकोड तुम्हाला इथं टाकायचा आहे. बँकेची माहिती द्यायची आहे. बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड यासोबत तुम्हाला जोडायचे कागदपत्र, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, रेशन कार्ड, मोबाईल नंबर, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला, सिग्नेचर करून तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे जे काही नवीन अर्ज इथं करता येणार आहे. आता असं नाही की सर्व जिल्ह्यात अर्ज इथं सुरू होतील, तर आता जे की अपडेटनुसार जे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांची लवकरच नवीन नोंदणीबद्दल अपडेट इथं येणार आहे. या पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करून तुम्हाला 1500 रुपये धर्मा मिळू शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोण अर्ज करू शकते, कोणकोणते कागदपत्रे लागणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन फॉर्म इथं भरायचं आहे, फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की जसे की या संदर्भात अपडेट येतील व तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील की नाही. तर अशाच प्रकारचे अपडेट्स किंवा तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.